मित्रांनो, 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो वाटप झालेला आहे. तर वाटपाला काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित देखील झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या गावातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा कोणत्या पिकासाठी आणि हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे आणि वितरित झालेला आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमचा 2023चा रखडलेला पीक विमा असो की 2024चा पीक विमा असो, हा आमच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल. आमचं स्टेटस जरी जवळपास सम इन्शुअर्ड दाखवलेले असेल, अप्रूव्ह दाखवलेले असेल किंवा आमचं जे पीक विमा आहे तो जवळपास कॅल्क्युलेट देखील झालेला आहे, तरीसुद्धा आमच्या खात्यावर पैसे आजपर्यंत कसं काय पडले नाही. तर जवळपास 4 ते 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वर्ग करण्यात येत आहे, जमा करण्यात येत आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत, टप्प्याटप्प्याने त्या जिल्ह्याविषयी माहिती घेऊ. कोणत्या पिकासाठी हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे, कोणत्या महसूल मंडळात मंजूर झालेला आहे ते आणि वितरित झालेला आहे, ते देखील समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर जालना जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या आणि जालना जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की आमच्या जिल्ह्यातील पीक विमा कधीपर्यंत वाटप होईल. 2023चा रखडलेला पीक विमा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा कधी वर्ग करण्यात येईल. तर सर्वात अगोदर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देतो की जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास जे उर्वरित शेतकरी होते गेल्या वर्षी, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वर्ग करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जवळपास सोयाबीन आणि कापूस या 2 पिकासाठी हा पीक विमा वर्ग करण्यात येत आहे, जमा करण्यात येत आहे. तुमचे बँक खाते तुम्ही तपासून घ्या, तुमचे SMS वगैरे चेक करून घ्या, तुमच्या खात्यावर विमा आलेला आहे का, आला तर किती रुपये आलेला आहे. आता याच्यामध्ये काही शेतकरी फेक कमेंट सुद्धा करू शकतात. तर जर आला असेल तर ओरिजिनलच कमेंट करा. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या कमेंटचा फायदा होणार आहे मित्रांनो. आणि तुमचा जरी पीक विमा जमा झालेला नसेल तरी ते सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहेत. त्याची तारीख देखील मी सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास 2023चा पीक विमा हा वर्ग करण्यात येत आहे. 30 महसूल मंडळात म्हणजे 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना, जे उर्वरित शेतकरी होते गेल्या वर्षी, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याफार प्रमाणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे, वितरित होत आहे. त्यानंतर यामध्ये जवळपास सोयाबीन, कापूस आणि तूर, मूग या पिकाचा सोयाबीन चा थोडा जास्त येणार आहे आणि इतर पिकांचा थोडा कमी अधिक प्रमाणात हा पीक विमा जमा करण्यात येत आहे. आणि जवळपास 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा, जे उर्वरित शेतकरी होते गेल्या वर्षी, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा लातूर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट येत होत्या की लातूर जिल्ह्यातील पीक विम्याचं काय झालं. तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित देखील झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वर्ग करण्यात येत आहे. आता लातूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल आणि तुमच्या खात्यावर जर रक्कम जमा झाली असेल किंवा नसेल, ते सुद्धा मला व्यवस्थितरित्या कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट येत होत्या की आमच्या जिल्ह्यातील पीक विम्याबद्दल माहिती द्या. तर बीड जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे, ज्यामध्ये 87 महसूल मंडळात हा पीक विमा जवळपास 2 पिकांसाठी मंजूर झालेला आहे. ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपले बँक खाते चेक करायचे आहे आणि तुमचे जे SMS वगैरे चेक करायचे आहे, जेणेकरून तुमच्या SMS मध्ये किंवा बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे का, वितरित झालेली आहे का, ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला जर पीक विमा आलेला असेल आणि तुम्हाला माहीत नसेल किंवा DBTच्या माध्यमातून डायरेक्टली जमा झालेला असेल, ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तुमचे बँक खाते वेळोवेळी तपासायचे आहेत. काही शेतकऱ्यांना SMSच्या माध्यमातून बँकेकडून SMS जातात क्रेडिटेड वगैरे. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना क्रेडिटेडचे मेसेज नसतील आलेले, त्या शेतकऱ्यांनी डायरेक्टली तुमचे बँक खाते तपासायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पीक विमा जमा झालेला आहे का. 2023चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज इव्हनिंगला सुद्धा हा पीक विमा जमा झालेला आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते तपासणं तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आम्हाला पीक विमा जमा झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमच्या पीक विम्याचं काय झालं.
तर त्या शेतकऱ्यांविषयी माहिती सांगतो की ते शेतकरी आणि ती जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. तर बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे. तुम्ही सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला पीक विमा जमा झालेला असेल तर त्यामध्ये किती रुपये जमा झालेला आहे हे देखील सांगायचं आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक ट्विस्ट आलेला आहे. सर्वात मोठं ट्विस्ट म्हणजे शेतकऱ्यांचा जे कॅल्क्युलेट झालेला उर्वरित पीक विमा होता तो पीक विमा जमा झालेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर एक मजाक केल्यानं चॉकलेट दिल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये हे सोयाबीन पिकाच्या पीक विमा जमा झालेला आहे. काही शेतकऱ्यांना चक्क 500 रुपये पीक विमा जमा झालेला आहे. सोयाबीन पिकाचा हेक्टरी जवळपास 500 रुपये हेक्टरी असा पीक विमा जमा झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे किंवा पीक विमा कंपन्यांतर्फे एक चॉकलेट दिल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी होते 36,358 शेतकरी यासाठी उर्वरित होते आणि या शेतकऱ्यांना जमा होणार होता पीक विमा जास्त आणि वितरित झालेला आहे 500 रुपये, 1000 रुपये हेक्टरी आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास 18 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु मित्रांनो हा 18 कोटीचा निधी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. पीक विमा कंपन्यांतर्फे म्हणा किंवा सरकारतर्फे म्हणा शेतकऱ्यांना एक चॉकलेट देण्यात आलेली आहे, गाजर देण्यात आलेलं आहे आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. आता पीक विमा कंपन्यांचं म्हणणं कसं आहे की बाबा सरकार जसजसे आम्हाला हप्तेवारी किंवा जसा निधी देईल आम्ही त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करत असतो. परंतु मित्रांनो तसं काही नाही. हे पीक विमा कंपन्यांनी घोळ केलेला आहे यावेळेस आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये याप्रमाणे पीक विमा वितरित झालेला. म्हणजे बघा मित्रांनो 2023लाच जे शेतकरी उर्वरित होते किंवा ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा गेल्या वर्षीच मित्रांनो पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता पूर्णपणे, परंतु गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर व्यवस्थितरित्या वितरित झालेला नव्हता. बऱ्याच शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर बरेच शेतकरी असे होते ज्या शेतकऱ्यांना अर्धवटच जेवढी रक्कम मंजूर झाली होती त्याच्या निमपट म्हणलं तरी चालेल किंवा अर्धवट म्हणली तरी चालेल तेवढीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली होती. त्यातच मित्रांनो आता 2023चा पीक विमा आम्ही वाटप करणार आहोत अशी सरकारतर्फे आश्वासनं देण्यात आली. तरीसुद्धा मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना जे उर्वरित शेतकरी होते, पात्र शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना एक आस लागली होती की गेल्या वर्षीचा पीक विमा आमच्या खात्यावर आता जेवढा कॅल्क्युलेट झालेला होता त्याच्यापैकी जवळपास 99% तरी आमच्या खात्यावर वितरित होणार आहे असं शेतकऱ्यांना वाटत होतं. परंतु मित्रांनो 99% तर नाही, 1% शेतकऱ्यांना म्हणजे 1% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी जवळपास 500 रुपये, 300 रुपये मजाक केल्यासारखं म्हणजे सरकारतर्फे शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखं मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होत आहे. 2023चा पीक विमा इतक्या कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं वाटलं नव्हतं. त्यातच मित्रांनो 2024च्या पीक विम्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहेत. ते अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही जर इतरत्र जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंटमधून तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि तुम्हाला कोणत्या पिकासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे, स्टेटस चेक केलेला असता, कॅल्क्युलेट किती रुपये झालेला आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.